नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सर्वजण बसलेले असतात. सावरी म्हणते की तिला वाटलंच नसेल ना की ती आपल्याच जाळ्यामध्ये अडकेल म्हणून. राजमा म्हणते की जेव्हा तिच्या हे लक्षात आलं तेव्हा ती खुळीच झाली ना. विमल म्हणते की इथले भोग इथंच भोगावे लागतात, हे मात्र खरं आहे. अम्मा म्हणते हे भोग भोगायला खूपच उशीर झाला ना. नित्या सांगते की पाणी जेव्हा नाकातोंडापर्यंत आलं तेव्हा तिने आम्हाला पाणी थांबवायला सांगितलं आणि कबूल करते असं सांगितलं. असं वाटलं की ती कबूल करेल, पण अचानकपणे हसायला लागली. राजमा म्हणते की सहनच झालं नसेल तिला. आपल्याला सुद्धा कोणीतरी मरणाच्या दारामध्ये उभं करून ठेवू शकतं, हे तिला पचलंच नसेल. आदिराज म्हणतो की तिला माहीत नाहीये की तिचा सामना जयदीप गौरी सोबत सुद्धा आहे आणि नित्या आदिराज सोबत सुद्धा आहे. आता तिला अजूनच खूळ लागणार. सावरी म्हणते की बरं झालं तिला खूळ लागलं. आता तिला म्हणावं तुझं खूळ साजरा करत बस, आम्ही इकडं खुळखुळा लावलेला पाळणा घेऊन येणार आहे. राजमा म्हणते की बरोबर आहे तुझं, आता आपल्याला सगळं लक्ष पाळण्याकडे देता येईल. तात्या म्हणतात की अगदी बरोबर बोललीस तू. ज्याचं त्याचं ज्याला त्याला बरोबरच मिळतं आणि आता येणाऱ्या बाळाचा पायगुणच आहे असं समजावं लागेल. विमल म्हणते की त्याचं पायगुण आणि देवी आईची कृपा सर्व साधून सगळं काही झालेलं आहे. तात्या म्हणतात म्हणजे ती शालिनीची पीडा आपल्या पाठीमागून कायमची गेली म्हणायची. असं म्हणून सर्वजण हसत असतात. इकडे नित्या रूममध्ये येते आणि तिला मागच्या जन्मातील प्रसंग आठवतो जेव्हा शालिनीने वेड लागल्याचं नाटक केलेलं असतं. तितक्यात आदिराज येतो आणि विचारतो की जे माझ्या मनात चाललंय तेच तुमच्या मनात देखील चाललंय का. नित्या म्हणते की हो. शालिनीवरती जेव्हा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा ती अशीच त्याच्यामधून अंग काढून घेते आणि असंच नाटक करते. याच्या अगोदर सुद्धा तिने आपल्याला बेसावत ठेवून तिला जे करायचं आहे तेच केलेलं आहे आणि हे सुद्धा नाटक असेल तर मी तिला सोडून चूक तर नाही केली ना. आदिराज म्हणतो तिच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे. तुम्ही जे केलं ते योग्यच केलं आहे, पण ती ज्या पद्धतीने तुमच्याकडे पाहत होती त्याच्यावरून तर मला असं वाटत होतं की ती आपला अंदाज घेते. नित्या म्हणते की ती जर आपल्याला बेसावत ठेवून आपल्यावरती वार करणार असेल तर आपण सुद्धा बेसावत तिला ठेवून तिच्यावरती हल्ला करायला पाहिजे. म्हणजे आपण अचानकपणे रेस्ट हाऊसवरती जायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला कळेल की ती नाटक करते की खरं तिला वेड लागले. आदिराज म्हणतो की समजा जर ती आपल्याला रंगेहात पकडली तर आपण तिला बेसावतच ठेवायचं, म्हणजे आपल्याला कळेल की तिच्या मनामध्ये काय चालू आहे. आता दोघेही रेस्ट हाऊसकडे निघून जातात. इकडे विमल आणि तात्या देवी समोर बसलेले असतात. तात्या म्हणतात की खात्रीच करून घ्यायची होती तर दुसरा काहीतरी मार्ग बघायचा होता ना. रेस्ट हाऊसवरती जायची काय गरज होती. विमल म्हणते की ते शालिनीचं डोकं नाही ताळ्यावर, त्यात नित्या मॅडम पोटोशी आहेत. त्यापेक्षा आपण दोघंजण जाऊन त्या शालिनीला हॉस्पिटलमध्ये टाकून यायचं का. तात्या म्हणतात पण त्या शालिनीचं काय करायचं आणि काय नाही याचा अधिकार आपला नाही, ते नित्या आणि आदिराजने ठरवावं. विमल म्हणते त्या बाईला एक तर खूळ लागला आहे, ती काय करेल याचा नेम नाही आणि या दोघांनी कितीही ठरवलं तरी ते दोघंजण शालिनीच्या पातळीवरती घसरू शकणार नाहीत. यात माझ्या नातवंडाला जर काही झालं ना तर मी खपून घेणार नाही. तात्या म्हणतात म्हणजे आम्हाला काही बाळाची काळजी नाही का. विमल म्हणते अहो तसं नाही हो, पण अजून 6-7 महिने जायचे आहेत आणि ती शालिनी जर कुठं जाणार नसेल ना तर आपणच तिथून निघून जाऊयात ना कुठेतरी, नित्याचं बाळंतपण होईपर्यंत. तात्या म्हणतात तुझं बरोबर आहे, पण ते शालिनीला जर खूळ लागलंच नसेल तर कशाला आपण एवढी ओढाताण करायची. विमल म्हणते मला या जर तरमध्ये अडकायचंच नाहीये. जोपर्यंत ती बाई आहे ना तोपर्यंत मला काही चैन पडणार नाही. ते काही नाही, आता मॅडमचं बाळंतपण होईपर्यंत आपण इथे नाही राहायचं, दुसरीकडे जाऊन राहायचं असं बोलते. इकडे रेस्ट हाऊसवरती शालिनी वेड्यासारखी एकटीच येग येग सरी असं गाणं म्हणत असते. सोमा तिच्यासाठी कॉफी घेऊन येतो. शालिनी त्याच्याकडे पाहून हसते आणि कॉफीच्या मगकडे बघून म्हणते की विष आणलं आहेस ना तू मला मारायला. हे विष पाजूनच मारणार आहेस ना तुम्हाला. कोणी पाठवलंय तुला आणि मला मारायला येतोस का, असं म्हणून ती सोमनाथला ढकलून देते आणि हातात मिळेल त्या वस्तूने ती त्याला मारू लागते. तितक्यात नित्या आणि आदिराज तिथे येतात. सोमा त्यांच्या मागे जाऊन लपतो. शालिनी म्हणते की कोण आहेस तू, तू पण याला सामील आहेस का, तुम्ही दोघं मिळून मला मारणार आहे का. शालिनी अशी मरत नसते, ती मारत असते. थांब तू, असं म्हणून ड्रॉवरमधला चाकू हातामध्ये घेते आणि नित्याकडे जाते. तिला म्हणते की तू गौरी आहेस ना, तीच गौरी, डोळ्यात पाणी आणि चेहरा गरिबावानी. मला मारायला आली आहेस ना तू आणि तूच हा सगळा प्लॅन ठरवला आहेस ना. तुला संपवते या चाकूने आणि सगळ्यात अगोदर तुला चिरून टाकते, असं म्हणून जोरात ती चाकू तिच्या दिशेने मारते. तितक्यात आदिराज तिचा हात पकडतो. शालिनी चिडूनच म्हणते की सोड मला, कापायचं आहे मला तिला. तितक्यात नित्या समोर येऊन तिचा दुसरा हात पिरगळते. शालिनी मोठमोठ्याने ओरडतच असते की शालिनी आहे मी मारणार आहे सगळ्यांना असं बोलते. नित्या आणि आदिराज तिला एका खुर्चीला बांधून ठेवतात. तेव्हा शालिनी स्वतःशीच एकटीच ओरडत असते की देवकी चहा नाश्ता मिळणार आहे का मला. ती माईंना आवाज देते, दादांना सुद्धा आवाज देत, कोणीच देत नाही मला नाश्ता. थोरली सून आहे ना मी, खूप भूक लागली आहे मला, द्या ना काहीतरी खायला.
माई दादा इकडे बघा ना, मी शालिनी आहे ना, असं काय करताय? आणि अहो मल्हार इकडे या ना, तुम्ही सगळे असं का वागतायत माझ्याशी? मला वाड्यावरती जायचं आहे असं म्हणून पुन्हा देवकीला आवाज देऊ लागते. इकडे बाहेर सोमा सांगतो, डॉक्टरांनी औषध दिल्यानंतर मॅडम साहेब खूप शांत झोपल्या होत्या. उठल्यानंतर त्यांनी मला कॉफी आणायला सांगितली आणि कॉफी नेऊन दिल्यानंतर त्या माझ्यावरतीच ओरडायला लागल्या आणि हातात मिळेल ते मला मारू लागल्या आणि म्हणायला लागल्या, तुम्हाला याच्यामध्ये विष आणून दिलं आहे आणि तुम्हाला मारायला आला आहे. तुम्ही तर बघितलंच आहे ना. तेव्हा आदिराज त्याच्याकडे रागातच पाहत असतो. सोमा घाबरतच म्हणतो की तुम्हाला काय हे नाटक वाटत आहे का? अगोदर मला सुद्धा तसंच वाटलं होतं. नित्या म्हणते, काय माहिती तुमच्या दोघांचं संगनमत झालं असेल तर. सोमा म्हणतो, अहो नित्या मॅडम, त्यांना अधूनमधून भास होत होते, पण कालपासून तर ते एकदमच. तेव्हा आदिराज विचारतो की काय झालं होतं काल? तेव्हा शालिनी आतमधून मोठमोठ्याने वाचवा मला असं ओरडत असते. आदिराज घाईघाईने तिच्याकडे जातो. नित्या सोमाला म्हणते की ही लढाई माझी आणि शालिनीची आहे. याच्यामध्ये मी आदिराजला आणत नाही आणि तुम्ही सुद्धा आणू नका, कळालं का? तितक्यात आदिराज पुन्हा तिथे येतो आणि म्हणतो की लईच बेकार अवस्था झाली आहे मालकीनबाईंची. काल डॉक्टर जे म्हणाले ते खरं वाटत आहे आता मला. त्यांना दुसऱ्या कोणापेक्षा स्वतःपासूनच जास्त धोका आहे. नित्या म्हणते, आता त्यांच्यापासूनच त्यांना कसं काय वाचवायचं? तेव्हा शालिनी आतून मोठमोठ्याने ओरडत असते, जयदीप मला वाड्यावरती सोड. माझा शिर्के पाटलांचा वाडा आहे ना, सोडा ना मला. माझा मल्हार तिथे माझी वाट बघत आहे. कशासाठी मला बांधून ठेवलं आहे इथे? आणि मल्हार मला सोडून जाऊ नका असं मोठमोठ्याने ओरडत असते. आदिराज म्हणतो की सोमा दादा, आता हे काही आपलं काम नाही. सोमा म्हणतो, म्हणजे त्यांना काय आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल का? आदिराज म्हणतो की इथं जर राहिल्या तर त्यांच्यावरती काहीच उपचार करता येणार नाही. उलट हे सगळं अधिक वाढून जाऊ लागेल आणि आपण यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करूयात असं सांगतो. इकडे राजमा विचार करत असते आणि सावरीला म्हणते की ते दोघेजण रेस्ट हाऊसवरती गेले तर मला खूप टेन्शन येतं. सावरी म्हणते की तुझं अगदी बरोबर आहे. आधी शालिनी खुनशी, त्यात आता तिला खूळसुद्धा लागला आहे. तितक्यात आम्हा येते आणि कसली काळजी करताय तुम्ही? नित्याच्या पाठीवरती देवीचा आशीर्वाद आहे, तिला काहीसुद्धा होणार नाही असं बोलते. राजमा म्हणते, अम्मा आजी, गौरीच्या पाठीशी सुद्धा देवी आईचा हात होताच ना, मग काय झालं तुला माहीत नाही का? अम्मा म्हणते, गौरी खूप साधीभोळी होती, चटकन विश्वास ठेवायची ती शालिनीवरती, पण तीच चूक तिला भोवली आहे. राजमा म्हणते, पण तीच चूक करायला शालिनीने तिला भाग पाडलं होतं आणि तिने पुन्हा असंच करायला भाग पाडलं तर? सावरी म्हणते, मला नाही वाटत की आता नित्या मॅडमकडून पुन्हा अशी चूक होईल. देवी आई त्या दोघांना काहीसुद्धा होऊ देणार नाही असं बोलते. राजमा म्हणते की ती शालिनी आहे, तिने पुन्हा जर विश्वास ठेवायला भाग पाडलं तर? इकडे नित्य विचार करत असते आणि जेव्हा तिला पहिल्यांदा खूळ लागलं होतं तो क्षण तिला आठवतो. ती विचार करते की कसं काय कळणार की आता ही नाटक करते की खरंच तिला वेड लागला आहे. तितक्यात आदिराज तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि नित्या डचकते. आदिराज विचारतो, इतकं घाबरायला काय झालं? नित्या म्हणते, त्या शालिनीमुळे माझं डोकं फुटायची वेळ झाली आहे. शुद्धीवर होती तेव्हा ती शांत बसत नव्हती आणि आता तर तिचं व्हायलंट खूपच भीतीदायक आहे. मानसिक संतुलन बिघडलं असेल तरीही आणि नाटक करत असेल ना तरीसुद्धा हे भयानकच आहे. आदिराज म्हणतो, बरोबर आहे तुमचं. जेव्हा तिने तुमच्याकडे पाहिलं ना तेव्हा तिच्या डोळ्यामध्ये राग दिसला, शालिनीचा खराखुरा राग. जो जुना राग होता गौरीबद्दलचा तो दिसला. पण ताळतंत्र बिघडल्यामुळं हे तिने समोर आणलं की मुद्दाम दाखवायसाठी नाटक करत होती, हेच समजणं असं झालं. नित्या म्हणते, म्हणजे ज्याच्यासाठी आपण इथं आलो आहे तो प्रश्न तसाच राहिला. आदिराज म्हणतो, बरोबर आहे. धाडस दाखवून सुद्धा मुद्देमाल काहीच सापडला नाही. नित्या म्हणते की मगापासून मी तोच विचार करते, परत विचार करते की काहीतरी क्लू सापडेल, म्हणजे चुकून एखादी गोष्ट आपल्या नजरेतून चुकली असेल आणि ज्याच्यामुळे तिचं नाटक पकडलं जाऊ शकेल. ती किती जरी तरबेज असेल ना तरीसुद्धा तिने आपल्याला एक संधी दिलीच असेल. तोच क्षण आठवायचा आहे मला. आदिराज म्हणतो की आपण एक काम करूयात, शालिनीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं ठरलं आहे ना, जर तिने नकार दिला तर तिचं नाटक सगळ्यांसमोर येईल. हे सगळं ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी करत आहे हे पक्क होईल. तितक्यात हॉस्पिटलमधून शालिनीला घेऊन येण्यासाठी एक गाडी येते. त्या बायका शालिनीला पकडतात. शालिनी मोठमोठ्याने ओरडते की कोण आहे तुम्ही? मला का घेऊन जायला आले आहे तुम्ही? तुम्ही मारणार आहे का मला? जीव घेणार आहे का माझा? मला जायचं नाही असं ओरडत असते. सोमा म्हणतो की मॅडम साहेब, हे सगळं तुमच्यासाठीच चाललं आहे. आदिराज आणि नित्या आडोशाला उभं राहून तिथं बघत असतात. शालिनी म्हणते की मला मानसिक आजार नाही, मी चांगली आहे, मी शालिनी आहे ना. तेव्हा आदिराज आणि नित्या दोघेही समोर येतात. शालिनी म्हणते की आदिराज, त्यांना सांग ना मी चांगली आहे ना, मला मारून टाकायचा प्लॅन आहे, मला पाण्यामध्ये बुडवणार आहेत ते. तेव्हा शालिनी रागामध्येच नित्याकडे बघते आणि स्वतःचा हात झटकून नित्यासमोर जाऊन उभी राहते. ती हसतच म्हणते की अचानकपणे चांगली वाटतेस तू मला, माझ्यासारखीच आहेस ना तू? मी सुद्धा चांगली आहे, शालिनी आहे मी. आणि ऐक, हे मागे जे आहेत ना ते सगळे मला घेऊन जायला आले आहेत, ते जीव घेणार आहेत माझा. शालिनीचं हे सर्व रूप पाहून नित्या मनातून खूपच घाबरलेली असते.
तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की डॉक्टर शालिनीला ॲम्ब्युलन्समध्ये घालून घेऊन जात असतात। तेव्हा सोमा आदिराज आणि नित्याला म्हणतो की माझं मन मला सांगते की मॅडम साहेब जास्त दिवस तिथे राहणार नाहीत, इकडे परत येतील असं सांगतो। इकडे ॲम्ब्युलन्स जात असताना ॲम्ब्युलन्सचा ॲक्सिडेंट होतो। शालिनीच्या डोक्याला लागतं आणि ती ॲम्ब्युलन्समध्येच बेशुद्ध पडलेली असते। इकडे आदिराजला ही बातमी कळते आणि तो नित्याला सांगतो की शालिनीच्या ॲम्ब्युलन्सचा ॲक्सिडेंट झालेला आहे, जावं लागेल आपल्याला। तेव्हा ते दोघेही ॲम्ब्युलन्सजवळ पोहोचतात, तर त्यावेळेस सर्वजण बाहेर पडलेले असतात आणि ॲम्ब्युलन्समधून शालिनी पळून गेलेली असते। नित्य आदिराजला म्हणते, तू बघितलंस ना, ती शालिनी पळून गेलेली आहे। आता त्या दोघांना सुद्धा खूपच मोठा धक्का बसतो। तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।